बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज देशामध्ये सर्वत्र जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि जनगणना ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि आपणास विनंती आहे, आज महाराष्ट्रात सुद्धा देशाप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा आपल्याकडे जनगणनेला सुरुवात झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा एवढाच आहे, की आपल्याला स्वगणना, सेल्फ इन्युमरेशन ज्याला म्हणू, हे सुद्धा आपल्याला संगणकावर बसून स्वतःची माहिती पूर्ण देता येईल, ज्यामुळे आपल्याला स्वगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशनचं काम अतिशय सोपं होणार आहे. त्यामुळे जनगणनेमध्ये सहभागी व्हा. महाराष्ट्रामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपल्याला स्वगणनाही करता येईल, किंबहुना आपल्याला जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा भरून घेता येईल. ही प्रक्रिया करणं अगदी सोपं आहे. स्वगणण्यासाठी se.census.gov.in हा पोर्टल तयार करण्यात आला आहे. या पोर्टलची लिंक खाली कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर भरून एक ओ-टी-पी आपल्याला प्राप्त होईल. ते ओ-टी-पी भरल्यानंतर आपलं फॉर्म लॉग इन होऊन जाईल. 30 असे विविध प्रश्न आहेत. ते प्रश्नावळी आपण भरून घ्यावे आणि ह्या फॉर्मला शेवट जेव्हा आपण सबमिट करतो, ते सबमिट केल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स कोड प्राप्त होतो. तो रेफरन्स कोड आपण जपून ठेवावे आणि जेव्हा आपल्याला जनगणनाचे कर्मचारी आपल्या घरी येतील, तेव्हा हा रेफरन्स कोड आपण त्यांना देऊन आपली जनगणना हा प्रोसेस कंप्लीट करून घ्यावं. हे आपण मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर कसंही भरू शकतो. ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित आहे. या फॉर्ममध्ये असे कोणतेही प्रश्न नाहीत जेणेकरून आपले बँकचे डिटेल्स किंवा आपले कुठले पर्सनल डिटेल्स डिस्क्लोज होतील. आपल्या सर्वांना विनंती आहे, की डिजिटल जनगणनेमध्ये सहभागी व्हा. सेल्फ इन्युमरेशनच्या या माध्यमातून जनगणना आपली सहज करून घ्या आणि डिजिटल इन्युमरेशनला सहकार्य करा, जनगणनेला सहकार्य करा.